नमस्कार, मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता। लोणावळा शहर पोलिसांकडून विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। विद्यार्थी आणि पालकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने आज प्रशालामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला। प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रज्ञा शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील तसेच पोलीस अधिकारी राणे मॅडम उपस्थित होत्या। यावेळी उपमुख्याध्यापक श्रीनिवास गजेंद्र गडकर आणि पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाद्ये यांची उपस्थिती होती। पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, OTP, बँकिंग फसवणूक, बनावट लिंक आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले। या जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी कार्यक्रमाचे स्वागत केले। कारण यापूर्वी त्याचे पैसे आपण देऊ शकत नाही। आता ते फ्रॉड मध्ये त्याच्यात एक प्रॉब्लेम असा असतो की हे पैसे ज्यांच्या अकाउंटला जातात म्हणजे ज्या स्टेप्स असतात जे लेवल्स म्हणजे फर्स्ट लेवल मध्ये ज्या अकाउंटला पहिल्यांदा पैसे गेले ते, सेकंड म्हणजे त्या अकाउंटमधनं दुसऱ्या ज्या अकाउंटला पैसे गेले ती सेकंड लेवल, त्यातून दुसऱ्या ज्या अकाउंटला जातात ते थर्ड लेवलचे अकाउंट, मग 4 लेवलचे। त्यामुळे शक्यतो 4th, 5th आणि 6th लेवलचे पैसे आपल्याला सेल होतात। त्याच्यामुळे त्या लोकांचे ज्यांच्या अकाउंटला गेले असतात ते इनोसंट असतात, तर त्यांच्या अकाउंटला आपण सीज करतो। सीज केल्यानंतर या DRM प्रोसिजरनुसार आपण ते पैसे त्या लोकांना आपण परत देतो। त्याला आता ही नवीन प्रोसिजर केलेली आहे किंवा ऑनलाईन आहे। आता मी तुम्हाला ज्याला आपले लेक्चर संपेल त्याच्यानंतर जे सायबरच्या बाबतीत त्या ज्या नवीन गव्हर्नमेंटच्या प्रोसिजर आल्या त्या सगळ्यांनी प्राचार्य मॅडमला देतो आणि प्राचार्य मॅडमने त्या डिस्प्ले कराव्या। प्रत्येक वर्गात जरी त्याची एखादी प्रिंट लावली मी तुम्हाला सगळे प्रिंटच काढून आणून देतो। त्यामुळे तुम्हाला कसं होईल, तुम्ही शाळेचा जो मुख्य बोर्ड आहे तिथं पण तुम्हाला ते लावता येईल आणि त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गात पण लावता येईल। त्याच्यामुळे हे तुमचे कुठल्याही सायबर फ्रॉडने गेलेले पैसे आहेत ते तुम्हाला लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल। कारण ह्यापूर्वी म्हणजे हे आता या रिसेंटली 2-3 महिन्याची प्रोसिजर डेव्हलप होऊन 1 महिन्यापूर्वी ती म्हणजे 1 वर्षाला ती चालू केली आपण प्रोसिजर काय करायचं ते, आणि आता या महिन्याभरात त्याची सुरुवात झालेली आहे। आपण आपल्या इथं लोणावळा शहरमधून एक 2 व्यक्तींचे आपण पैसे परत दिलेले आहेत आणि आता जी आता रिसेंटली कंप्लेंट झाली त्यांचे आपण आता 20 लाख रुपये देणार। मावळ वार्ता यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तसेच फेसबुक पेज फॉलो करा। धन्यवाद।